एका गावाच्या बाहेर एक लहानसे घर होते, जिथे अमन नावाचा एक तरुण त्याच्या पालकांसोबत राहत होता. त्याच्या आयुष्यात सुखसोयींचा अभाव होता, पण त्याने कधीही आपल्या नशिबाबद्दल तक्रार केली नाही. त्याचे जीवन साधे आणि संघर्षांनी भरलेले होते, परंतु त्याच्या आत्म्यात एक अद्भुत शांती आणि समाधान होते. तो दररोज लवकर उठायचा, शेतात काम करायचा आणि घरी परतून आई वडिलांची काळजी घ्यायचा. अमन भाऊ, तुम्ही कसे आहात? आम्हाला माहीत आहे की तुम्ही खूप कष्ट करता. तुम्हाला असे काम करताना पाहून आम्ही इतर शेतकरी बांधव देखील तुमच्याकडून प्रेरणा घेतो. तुम्ही खरोखरच एक मेहनती आणि प्रामाणिक व्यक्ती आहात. गावात तो एक प्रामाणिक, कष्टाळू आणि नम्र व्यक्ती म्हणून ओळखला जात होता. पण कदाचित अमनच्या नशिबात काहीतरी वेगळेच लिहिले होते. तो एक साधा माणूस होता, जो त्याच्या कष्टातून थोडे पैसे कमवत होता आणि त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे जीवन चालवत होता. पण प्रत्येक वेळी जेव्हा तो काहीतरी साध्य करण्याच्या उंबरठ्यावर असायचा, तेव्हा असे काहीतरी घडत असे ज्यामुळे त्याचे कष्ट वाया जात असत. अमनची अनेक मोठी स्वप्ने होती, जसे की त्याचे शेत वाढवणे, त्याच्या पालकांना चांगले जीवन देणे, गावात एक छोटेसे दुकान उघडणे. पण प्रत्येक वेळी काही ना काही अपयश त्याच्या मार्गात येत असे. कधी दुष्काळ पडायचा, तर कधी पुरामुळे त्याची शेती उद्ध्वस्त व्हायची. एकदा त्याने वेळेवर पीक विकण्याचा प्रयत्न केला, पण बाजारात भाव इतके खाली आले की त्याला नुकसान सहन करावे लागले. गावातील लोक त्याला सांत्वन देत असत, पण आतून तो स्वतःला दुर्दैवी समजू लागला. मुला, तू इतकी काळजी का करतोस? कोणत्याही कामात अपयश आल्यावर निराश होऊ नये. मेहनत आणि प्रामाणिकपणानेच यश मिळू शकते आणि तू आमचा मेहनती मुलगा आहेस. फक्त हिम्मत हारू नकोस बाळा, आणि एक दिवस यश तुझ्या वाटेवर दिसेल. अमनचे पालकही त्याच्या सततच्या अपयशाने दुःखी होते, पण त्यांनी त्याला कधीही हार मानण्यास सांगितले नाही. त्यांना माहिती होते की त्यांचा मुलगा मेहनती आणि प्रामाणिक आहे, आणि त्यांना हे देखील माहिती होते की त्याच्या नशिबात काहीतरी कमतरता आहे. पण प्रत्येक वेळी अमरला विचार करावा लागला की त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ का जात आहेत. एके दिवशी अमनने विचार केला की कदाचित त्याने गाव सोडून शहरात जावे आणि काहीतरी नवीन काम सुरू करावे. आई बाबा, मी विचार केला आहे की मी शहरात जाऊन काहीतरी काम सुरू करावे. कदाचित काही काम होईल. ठीक आहे मुला, तुला जो योग्य वाटते ते कर. तरीही तू खूप शहाणा आहेस. तू स्वतःसाठी जो काही निर्णय घेतला आहेस तो योग्यच असेल. मी आणि तुझी आई तुला खूप आशीर्वाद देतो. तुला तुझ्या कामात खूप यश मिळो. त्याच्या पालकांशी बोलून अमन शहराकडे निघाला. आई वडिलांनी त्याला शहरात नवीन जीवन सुरू करण्यासाठी काही पैसे दिले. अमनने त्याच्या गावाचा निरोप घेतला आणि तो शहराकडे निघाला. शहरात पोचल्यावर त्याला वाटले की त्याचे कष्ट फळाला येतील आणि कदाचित त्याचे दुर्दैव संपेल. तो छोटी मोठी कामे करू लागला. प्रथम तो एका दुकानात काम करत असे, नंतर एका छोट्या कारखान्यात मजूर म्हणून तो पूर्ण प्रामाणिकपणा आणि समर्पणाने काम करत असे. पण नशिबाने त्याला इथेही साथ दिली नाही. काही महिन्यातच त्या कारखान्याचा मालक दिवाळखोरीत निघाला आणि दुकान बंद झाले. अमन बेरोजगार झाला. आता त्याला शहरातले जीवन गावापेक्षाही कठीण वाटू लागले. तो येथे एकटा होता. ना त्याच्या पालकांचा आधार होता, ना त्याचा कोणी मित्र होता. त्याने अनेक वेळा काम शोधले, पण सर्वत्र तो निराश झाला. हळूहळू त्याच्याकडे असलेले पैसेही संपू लागले. एक दिवस आला जेव्हा त्याच्याकडे खाण्यासाठी काहीही शिल्लक राहिले नाही. तो भुकेल्या आणि तहानलेल्या रस्त्यावर कामाच्या शोधात भटकत राहिला, पण कोणीही त्याला मदत करायला तयार नव्हते.
अमनसाठी हे सर्व असह्य झाले. मला माहीत नाही की हे कोणत्या प्रकारचे दुर्दैव आहे. मी गावातल्या प्रत्येक कामात अपयशी ठरलो. माझं दुर्दैव मला इथेही सोडत नाहीये. आयुष्यात मी काहीही करू शकेन की नाही हे मला माहिती नाही. माझ्याकडे जेवायलाही पैसे नाहीत. शहरात माझं स्वतःचं कोणी नाही. मी कोणाची मदत घ्यावी, मला काय करावे हे माहिती नाही. तो रस्त्याच्या कडेला बसलेला आढळला, जिथे त्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यातील दुर्दैवाची जाणीव होत होती. तो विचार करू लागला की त्याने अशी कोणती चूक केली आहे की त्याला आयुष्यात प्रत्येक वेळी अपयश मिळाले. त्याला वाटले की कदाचित त्याची मेहनत आणि प्रामाणिकपणा पुरेसा नव्हता किंवा कदाचित नशीब त्याच्या विरोधात होते. पण आता अमनला एक गोष्ट समजत होती, ती म्हणजे त्याने कधीही हार मानली नव्हती. तो जेव्हा पडला तेव्हा तो कितीही वेळा अपयशाला सामोरे गेला तरी पुन्हा उठण्याचा प्रयत्न करत होता. तो दुर्दैवी होता, पण त्याच्या आतली आशा अजूनही जिवंत होती. काही दिवसांनी अमनला एका रेस्टॉरंटमध्ये नोकरी मिळाली. तिथेही त्याने संपूर्ण प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले. त्याला माहिती होते की कदाचित ही नोकरी देखील कायमस्वरूपी राहणार नाही. पण काही महिन्यानंतर रेस्टॉरंट मालक अमनच्या कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने प्रभावित झाला आणि त्याने त्याला कायमस्वरूपी कर्मचारी बनवले. अमनला थोडा दिलासा मिळाला, पण त्याचे आयुष्य अजूनही संघर्षांनी भरलेले होते. त्याने अनेक वर्षे त्याच रेस्टॉरंटमध्ये काम केले. त्याचे आयुष्य हळूहळू स्थिर होत होते. त्याने काही पैसे वाचवले आणि ते गावातील त्याच्या पालकांना पाठवू लागले. पण तरीही त्याच्या मनात हा प्रश्न होता की त्याचे दुर्दैव कधी संपेल का? तो दररोज त्याच्या आयुष्याबद्दल विचार करायचा आणि त्याच्या नशिबाला दोष द्यायचा. पण तरीही त्याने काम करणे कधीही थांबवले नाही. काही वर्षांनी रेस्टॉरंटचे मालक आजारी पडले आणि त्याने रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनाची जबाबदारी अमनवर सोपवली. अमननेही ही जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली. आता तो फक्त एक कर्मचारी नव्हता, तर रेस्टॉरंटचा मालकही होता. तो रेस्टॉरंट यशस्वीपणे चालवत होता आणि त्याच्या कष्टाचे फळ त्याला मिळू लागले. लोक त्याची स्तुती करू लागले आणि हळूहळू त्याची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. पण अमन अजूनही स्वतःला दुर्दैवी मानत होता. त्याला वाटले की जर नशीब त्याच्यासोबत असेल तर त्याला इतके कष्ट करावे लागले नसते. तो अजूनही त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाला त्याच्या दुर्दैवाचा भाग मानत होता आणि हा विचार त्याच्या मनात कायम होता. त्याला यश मिळाले, पण त्याच्या मनावरील ओझे अजूनही कमी झाले नाही. मग एके दिवशी अमन त्याच्या रेस्टॉरंटच्या बाहेर बसला होता, तेव्हा त्याला एक म्हातारा माणूस भेटायला आला. तो माणूस एक गायक होता आणि अमनचा बालपणीचा मित्र निघाला. अमन भाऊ, मला विश्वासच बसत नाहीये की तुम्ही इतके मोठे रेस्टॉरंट चालवत आहात. तुम्ही खरोखरच तेच अमन भाऊ आहात ज्यांनी आयुष्यात इतके चढ उतार पाहिले आहेत. मी तुमच्या धाडसाचे आणि कठोर परिश्रमाचे कौतुक करतो. जर एखाद्या व्यक्तीला खरोखरच हवे असेल तर तो काहीही साध्य करू शकतो आणि इतरांना प्रेरणा देऊ शकतो. तो त्याच्याशी बोलू लागला आणि अमनच्या जीवनाची कहाणी ऐकून तो थक्क झाला. त्याने अमनला समजावून सांगितले की दुर्दैव म्हणजे फक्त हा एक विचार आहे जो आपण स्वतःवर लादतो. तो म्हणाला की अमनचे कठोर परिश्रम आणि संघर्ष ही त्याची खरी संपत्ती आहे आणि प्रत्येक अडचणींशी झुंज देऊन तो येथे पोहोचला आहे. हा त्याचा विजय आहे, पराभव नाही. अमनने त्याच्या आयुष्यातील प्रत्येक चढ उतार स्वीकारला आणि आता ते नशिबावर सोडले. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.